बीड प्रकरणामुळे महायुतीत तणाव वाढतोय असं वक्तव्य केलेलं आहे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी। टोकाच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये तणाव वाढतोय असं शिरसाट म्हणाले। धनंजय मुंडे, सुरेश धस यांना पक्षाच्या नेत्यांनी सल्ला द्यावा असंही ते म्हणालेले आहेत। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे। आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांनाही शिक्षा होईल असं मत शिरसाटांनी मांडलेलं आहे। तणाव नाही म्हणता येणार, परंतु चिंता करण्यासारखं वातावरण निश्चित होतं। कारण की धनंजय मुंडे आहेत, मंत्री आहेत, धस ज्येष्ठ आमदार आहेत आणि त्या ठिकाणी चाललेलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाला सर्वजण एकमेकाच्या दंड थोपटून सर्वजण उभे आहेत, म्हणून हा थोडा तणाव तर निश्चित झालेला आहे, हे नाकारता येणार नाही। परंतु आमचं एक प्रामाणिक मत पहिले होतं, आजही होतं की याला कोणीही जाती रंग देऊ नका। आरोपी जो कोणी असेल त्याला तर सर्वांना अटक तर केलीच आहे आणि सरकार आपली भूमिकेवर ठाम आहे। कठोरातलं कठोर शासन त्यांना करायची मानसिकता आहे आणि त्याच्या मागे जर कोणी पडदा मागे असेल तर त्यांना सुद्धा सरकार सोडणार नाही। म्हणून थोडासा संयम राखून जाती रंग न देता, राजकारण न करता जर सरकारला सहकार्य केलं तर मला वाटतं तपासाला गती पण येईल आणि त्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी जो काही सहकार्य लागतं ते सुद्धा मिळणं शक्य आहे। आता याच्यावर पक्षाच्या नेत्याने सांगितलं पाहिजे, तर आमच्यासारख्याने त्यांना सांगणं योग्य नाही। पक्षाच्या नेत्यांनी काय त्यांना संदेश द्यायचा तो दिला पाहिजे, परंतु आता हे वातावरण निवळलं गेलं पाहिजे एवढं मात्र सत्य आहे। माहितीसाठी धोक्यात आहे का? माहितीसाठी माहितीला फरक धोक्यात नाहीत, परंतु त्याच्यामुळे माहितीमध्ये सरकारमध्ये असून अशा ज्या घटना घडतायत तर लोक सुद्धा आश्चर्य करतायत की तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारमध्ये असताना असे प्रकार जे घडतायत तर तुम्ही काय करता, हा एक प्रश्नचिन्ह निश्चित आमच्यावर येते।